विधिमंडळाच्या परिसरामध्ये गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आज भिडल्याचं पाहायला मिळालं। या दोन्ही समर्थकांमध्ये हाणामारी देखील झालेली आहे। तर काल शिवराळ भाषेचा वापर करण्यात आलेला होता आणि आज या दोन्ही नेत्यांचे समर्थक भिडल्याचं देखील पाहायला मिळालं। गोपीचंद पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते आपापसामध्ये भिडले। जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक नितीन देशमुखांना मारहाण करण्यात आलेली आहे। जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात काही गंभीर आरोप देखील केले आणि ही दृश्य देखील आपण पाहतोय। काल ज्या पद्धतीने व्हिडिओ समोर आलेला होता त्या व्हिडिओमध्ये दिसतंय कशा पद्धतीने आव्हाड आणि पडळकर यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली। शिवराळ भाषेचा वापर देखील बुधवारी करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आज या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आपापसामध्ये भिडलेले आहेत। हे सगळं पूर्वनियोजित होतं का? सूड भावनेतून हा सगळा राडा झाला का? हाणामारी झाली का? हे आता तपासानंतर निष्पन्न होणार आहे। मात्र अनेक विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांनी देखील या संदर्भात योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे। तो नाहीये एकटा जायला मी तुझ्यासारखी अशी नाही तो दाखवते की तो एकटा आहे तो नाहीये एकटा जायला मी तुझ्यासारखी अशी नाही। तर ही दोन्ही दृश्य मी तुम्हाला दाखवलेली आहे। बुधवारी कशा पद्धतीने या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची शाब्दिक चकमक झालेली होती। शिवराळ भाषेचा असंवैधानिक भाषेचा वापर विधान भवनाच्या परिसरामध्ये करण्यात आलेला होता आणि त्यानंतर विधान भवनाच्या लॉबीमध्येच आज हा सगळा राडा। या सगळ्या प्रकरणाला थांबवलं पाहिजे। जी महाराष्ट्राची प्रथा आणि परंपरा जी आहे आणि उज्ज्वल परंपरा राहिलेली आहे, या परंपरेला ज्या पद्धतीनं छेद दिला जातो असेल ती गंभीर बाब आहे। मी सुद्धा विधानसभा अध्यक्ष होतो आणि मला या सगळ्या गोष्टीची माहिती आहे। पण या पद्धतीतून ही सगळी घटना झाली, याला जो कोणी दोषी असेल तातडीनं अध्यक्षांनी आणि सभापतींनी कारवाई केली पाहिजे आणि हे पुढच्या काळात हा प्रकार घडू नये याची काळजी घेतली। सभागृह कायदा सुव्यवस्थेवरती चर्चा चालू आहे आणि सभागृहाच्या विधिमंडळाच्या आवारात मारामारी झालेली आहे। माननीय पडळकर साहेब आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आत्ता सभागृह लॉबी खाली मारामारी चालू आहे। म्हणजे काय चाललंय काय सभागृहात? आता ह्याला तर काय मला माहित नव्हतं मारामारी होणार म्हणजे, नाही तर लिखित दिलं असतं। पण ही माहिती म्हणजे आणि मारामारी पण पूर्वसूचना न देता करतात। कमाची सुधारणा जर दिली असती तर सांगितलं तर अशा काही गोष्टींचा आयुधामध्ये भविष्य काळामध्ये आता एक नवीन आयुध निर्माण करण्याची आवश्यकता आहे। पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आपण सरकारला निवेदन करायला सांगावं, कारण हे काय चाललंय सभागृहामध्ये कायदा सुव्यवस्थेची चर्चा चालू आहे आणि आमदार मारामारी करतात। तर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। जयंत पाटील आणि आता जितेंद्र आव्हाड देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। जो राडा झाला त्या संदर्भात माहिती देण्यासाठी गदाची ती भेट आहे। जयंत पाटील आणि आव्हाड आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत। विधिमंडळाच्या लॉबीमध्ये पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते आपापसामध्ये भिडलेले होते। हाणामारी झाली आणि त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत। तर आताची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज या राड्याच्या संदर्भातली आपण पाहतोय। गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला, हाणामारी झाली आणि त्यानंतर आता जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेल्याचं कळतंय। देवेंद्र फडणवीस यांची ते भेट घेत असल्याचं कळतंय। कदाचित या राड्याच्या संदर्भात ते माहिती देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये गेलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।